कोल्हापुरात मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा सुरू झालाय। आज ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शस्त्रपूजन पार पडलं। या पूजनात कोल्हापूर गॅझेट कायद्याची पुस्तकं, पेन आणि तलवारी यांचा समावेश होता, जे मराठा समाजाच्या हक्क आणि आरक्षण लढ्याचं प्रतीक आहेत। कार्यक्रमात इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलावडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। शाहू महाराजांनी सांगितले की मराठा समाजाला आरक्षणाची गरज स्पष्ट आहे आणि राज्यघटना तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या 1902च्या आदेशानुसार हा लढा सुरू राहणार आहे। आरक्षणाचा लढा जो आहे तो आज आपण एका वेगळ्या वळणावर नेतोय। आत्तापर्यंत पुष्कळ प्रयत्न झालेला आहे आणि मराठ्यांना जारंगे पाटलांचे 2 भेटी झालेल्या आहेत शासनाबरोबर, पण आम्हाला अजून तरी प्रत्यक्षात मराठा समाजाला काय मिळालं आणि किती मिळालं याचा अंदाज अजून लागलेला नाही। तर मराठा समाजाला एकंदरीत पाहता आरक्षणाची अत्यंत गरज आहे, यात काय आता शंका राहिलेली नाही आणि म्हणून हा लढा आता या खंडेनवमीच्या निमित्ताने आज कृती समितीने हा कार्यक्रम आज त्याचं आयोजन केलं आहे। त्यांच्या माध्यमातून आता हा लढा कायदेशीर रूपाने म्हणजे संविधानाला संविधान हातात घेऊन आणि आपले छत्रपती शाहू महाराजांचा आदेश 1902चा आरक्षणासंबंधीचा जो आहे तो सुद्धा हाती घेऊन त्याच्या बेसवर आपण आपला लढा आता ह्यापुढे करायचा आहे आणि आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचा आहे, कारण मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे। धनगरांचा आरक्षणासाठी आता हे तेवढा लढा नसून त्यांना त्यांची कॅटेगरी बदलून घ्यायची आहे आरक्षणामध्ये असं दिसतं आहे। तर त्याच्याबद्दलही शासनाने याच्यातनं तोडगा निश्चित काढला पाहिजे, अजून तोडगा निघाला आहे असं मी समजत नाही। शाहू महाराजांनी दिल्लीमधील निवासाबाबतही आपली अपेक्षा व्यक्त केली की 1.5 वर्ष खासदार राहिल्यानंतरही कायमस्वरूपी घर मिळालेलं नाही। जुनी निवासस्थानं अस्वस्थता निर्माण करत आहेत आणि आता चांगलं घर मिळावं अशी अपेक्षा आहे। कोल्हापुरातील या शस्त्रपूजन कार्यक्रमाद्वारे मराठा समाजाच्या हक्कासाठी आणि आरक्षणाच्या लढ्यासाठी पुन्हा एकदा तयारी सुरू असल्याचं दिसून येते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।